विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून विवेक कोल्हे यांच्या नावाची घोषणा होताच कोपरगाव शहरात भाजप कार्यकर्ते आणि कोल्हे समर्थकांनी जल्लोष साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले। विधानसभा निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने दिलेला शब्द पाळल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, गडकरी साहेब, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब, महाजन साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कोर कमिटीचे मी विशेष अभिनंदन करतो की कोल्हे कुटुंबाने केलेल्या त्यागाला, त्यांनी जो दिलेला शब्द पाळला, कारण भारतीय जनता पार्टी हा दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे। आणि म्हणून मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे, तालुका असेल, जिल्हा असेल, विशेष आभार मानतो की त्यांनी आज कोल्हे कुटुंबाला न्याय दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। आणि पुन्हा एकदा विवेक भैया कोल्हे यांना भावी वाटचाली सर्व नागरिकांच्या आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सर्व आरपीआय यांच्या वतीने मी त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या 6 महिन्यात जी तालुक्यात परिवर्तनाची लाट चालू झाली, ती परिवर्तनाची लाट पुन्हा एकदा विवेक भैयांच्या आमदारकीच्या रूपाने पुन्हा एकदा ते सिद्ध झालं आहे की कोल्हे कुटुंबियांचं तालुक्यावर वर्चस्व आहे आणि जनतेसाठी काम करणारं कुटुंब आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याची जाण ठेवून विवेक भाईंना जी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा परत सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज खऱ्या अर्थानं या कोपरगावच्या तालुक्याच्या जनतेचा अतिशय मनापासून आनंदाचा दिवस आहे, कारण गेले 7-8 महिन्यापासून आपल्या तालुक्याचं जे खंबीर नेतृत्व आहे, आदरणीय विवेक भैया कोल्हे प्रतिष्ठित होते, परंतु खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि सगळ्यात महत्वाचं, जो काम करतो त्याला न्याय मिळतो। आज या कोपरगाव तालुक्याच्या जनतेला कळालेलं आहे 24 कॅरेटचे सोनं काय ही खऱ्या अर्थाने कोपरगावच्या जनतेला कळालेलं आहे। आणि आता विकास कसा असतो हे कोपरगाव तालुक्यातील जनतेला आणि शहरातील जनतेला विवेक भैयाच्या रूपानं दिसण्यात येणार। आणि या मोठ्या आनंदानं आजचा हा ट्रायलचा दिवस आहे। आम्ही खरी झाकी 2 दिवसानंतर कोपरगाव शहराला दाखवणार आहोत आणि म्हणून आमदार विवेक भैया कोल्हे यांना नवीन वाटचालीसाठी कोपरगाव शहर, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2026च्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तालुक्याचे युवक नेते माननीय विवेक भैया कोल्हे यांचं पहिल्या यादीत नाव आलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय विवेक भैया कोल्हे यांचं अभिनंदन करतो। आणि या निवडीमागे एक विशेष कारण असं आहे का 2024च्या निवडणुकीत पक्षाची अडचण होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय विवेक भैया कोल्हे
प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना विनंती केली का युतीच्या सरकारमध्ये एक एक आमदार महत्वाचा आहे, भारतीय महायुतीचं सरकार आणायचंय. पण तुम्ही जर निवडणूक लढले तर इथं महायुतीचा आमदार पडला तर ते पक्षाच्या दृष्टीने आणि सरकार आणण्याच्या दृष्टीने घातक ठरत. त्या विनंतीला माननीय विवेक भैया कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मान दिला. फडणवीस साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. 1972 पासून जर इतिहास पाहिला या तालुक्याचा, सर्वप्रथम 72 साली स्वर्गीय शंकरराव कोल्हेंनी निवडणूक लढवली. तेव्हापासून तर आजपर्यंत पहिल्यांदा असं घडलं होतं का 2024ला कोल्हे घराण्यातली व्यक्ती या निवडणूक विधानसभेच्या निवडणूक मैदानात नव्हती. ते फक्त त्याग माननीय विवेक भैया कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेला त्याग होता. त्या त्यागाची आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने दखल घेऊन माननीय विवेक भैया कोल्हे यांना विधान परिषदेची निवडणूक दिली, उमेदवारी दिलेली. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा मी 2024ला हिरमोड झाला होता आमचा, आम्ही मैदानात लढायला तयार असताना पण पक्षाच्या आदेशामुळे विवेक भैया थांबले. तो जो 2024 ते 2026 पर्यंतचा आजचा जो काळ आहे तो आमच्यासाठी कायम आम्हाला 2024 ची विधानसभा आठवत होती का माननीय विवेक भैया जर लढले असते तर त्यांच्या नावापुढे आमदार लागले असतं. पण पक्षाने भारतीय जनता पक्षासाठी केलेल्या त्यागाची निश्चित दखल घेतली जाते हे आज भारतीय जनता पक्षाने सिद्ध केलं. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे, तसेच देशाचे पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि मी कोपरगावकरांना एक विश्वास देतो का विवेक भाईच्या रूपाने एक अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेत तुम्हाला दिसणार आहे. ज्या विधान परिषदेत विस पागे, रासू गवई यांनी विधान परिषद गाजवली होती, तसंच आमचा नेता माननीय विवेक भैया कोल्हे भविष्यात विधान परिषद गाजवतोय यात कोणतीही शंका नाही. अभ्यासू नेतृत्व आहे, तरुण आहे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आमचं हे नेतृत्व आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे.